दार लावून घ्या. सकाळ झाली. आणि काकांनी जर आम्हाला असं बघितलं तर. सुजित, सुजित, सुजित उठ. सुजित, एक सेकंड. ना सुजित, ऐक, डोकं दुखतंय यार माझं. मणी बंगल्यात काय करतोय? त्याला जाऊन विचारते. ऐक, हा सुजितने ना उगाच दारू पाजली आहे मला. जाऊ दे तनिष, जा तुझ्या रूम मध्ये. उगाच कोणी बघितलं ना तुला तर प्रॉब्लेम होईल. मणी, तू त्या युवा उद्धार कार्यक्रमाबद्दल मला सांगणार होतास, सांग ना. साहेब, 7-8 महिन्यापूर्वी तुम्ही युवा उद्धार प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं. त्या युवा उद्धार प्रकल्पामधल्या बऱ्याच मुलांना, म्हणजे 300 मुलांना नोकरी लागली. अरे वा. आणि अशी काही मंडळी आहे ज्यांना व्यवसायासाठी कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिलं बँकेशी बोलून. तर मला असं वाटतंय की तोच प्रकल्प आपण आजूबाजूच्या वॉर्डमध्ये पण राबवूयात, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या तरुण युवकांना रोजगार मिळेल, मदत मिळेल. मी स्वतः त्याची काळजी घेईन. पण आधीचा जो प्रकल्प आहे त्यातल्या मुलांच्या फॉर्मवर तुमच्या सह्या हव्यात. मी स्टडी रूम मध्ये ठेवलेत. वा म्हणे, शाब्बास. मला खात्री असते तुझ्यावर कुठलंही काम सोपवलं ना, तू पटापट निर्णय घेऊन ते काम तडीस नेतोस. आणि आता तसंच केलंयस तू. वा, छान.